मला वाटते तक्रार माझ्या एज्युकेशन क्वालिफिकेशन्सवर आहे की मी कसं बॉस्टनचा खर्च घेऊ शकलो, थोडं बॉस्टनचं शिक्षण घेऊ शकलो. त्यावर माझं असं म्हणणं आहे की मी माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लोनचं लेटर दाखवायला तयार आहे. पंतप्रधानांनी सुद्धा त्यांची डिग्री आहे ती दाखवावी, सार्वजनिक करावी. त्यांनी त्यांची डिग्री सार्वजनिक केली तर मी लगेच माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लेटर माझ्या डिग्री सोबत सार्वजनिक करायला तयार आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या मोठमोठ्या राजकीय पक्षांना आणि विरोधी पक्षांना जे जमलं नाही ते काल परवा स्थापन झालेल्या काही तरुण आंदोलकांनी करून दाखवलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकार आणि सरकारचे समर्थक पूर्णपणे गांगरून गेलेत. एकीकडे सत्ताधाऱ्यांची सोशल मीडियावर धावपळ उडाली आहे, तर दुसरीकडे आंदोलनात उतरलेल्या तरुणांचं खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्या भाषेवरून आणि वैयक्तिक आयुष्यावर त्यांना टार्गेट केलं जातंय. परंतु जेव्हा या तरुणांच्या आर्थिक बाबींवर आणि परदेशातील शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, तेव्हा अभिजित दिपकेने असा प्रश्न केलाय ज्याने सत्ताधाऱ्यांनाच विचार करायला लावले. आज आपण धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वातावरणात झालेली उलथापालथ, अभिजित दिपकेच्या शिक्षणावरून सुरू झालेला वाद आणि त्यामागील सत्य, RSS ची नोंदणी आणि परदेशी निधीचा सर्वात मोठा प्रश्न आणि भाजपच्या निधीमध्ये झालेली प्रचंड वाढ यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. एका आंदोलनामुळे संपूर्ण सत्तेची यंत्रणा कशी हादरू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची घटना. हा राजीनामा होताच सरकार समर्थक आणि पक्षाचे ट्रोलर्स पूर्णपणे गांगरून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. गेल्या दशकभरात विरोधी पक्षांनी अनेकदा मोर्चे काढले, आंदोलने केली, परंतु काल परवा रस्त्यावर उतरलेल्या तरुणांच्या थेट आणि आक्रमक पवित्र्यामुळे सरकारला बचावात्मक भूमिका घ्यावी लागली. ही गोष्ट भाजपला पचनी पडणं कठीण जात आहे. परिस्थिती इतकी संवेदनशील बनली की देशाच्या प्रधानमंत्र्यांना स्वतः तब्बल 5 वेळा इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येऊन तरुणांशी संवाद साधावा लागला. ज्या सोशल मीडियाच्या जोरावर सत्ता स्थापन झाली आणि टिकून ठेवली गेली, त्याच सोशल मीडियावर आज तरुणांच्या प्रश्नांची उत्तर देताना या यंत्रणेची धावपळ उडालेली स्पष्ट दिसते. जेव्हा एखादं आंदोलन मुद्द्यांवरून हटवणं कठीण जातं, तेव्हा आंदोलकांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांची भाषा आणि पार्श्वभूमी यावर हल्ले सुरू होतात. संघ भाजप समर्थक आता या आंदोलनातील तरुणांच्या भाषेवरून त्यांना ट्रोल करत आहेत. हे तरुण कसे बोलतात, त्यांची भाषा किती अयोग्य आहे, अशा गोष्टी पुढे करून मूळ मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु इतकं सगळं होऊनही या तरुणांचं मनोबल खचलेलं नाही. जेव्हा भाषेचा मुद्दा अपुरा पडला तेव्हा सुरू झाली वैयक्तिक आणि आर्थिक चिखलफेक. आता निशाण्यावर आलेत अभिजित दिपके. भाजप संघाच्या इकोसिस्टमने अभिजित दिपकेच्या आर्थिक बाबी समोर आणण्यास सुरुवात केली. त्यांनी एक नवीनच चर्चा रंगवली. अभिजित दिपके अमेरिकेत शिक्षणासाठी कसा गेला, त्याच्या शिक्षणाचा खर्च कोणी केला. विरोधक आणि समर्थकांचा प्रश्न असा होता की अभिजितच्या वडिलांचा पगार अवघ्या 60,000 रुपयांचा होता. ते सरकारी नोकरीत होते. मग एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवणं कसं शक्य झालं? आता या प्रश्नाचं उत्तर इतकं सोपं आहे तितकंच ते ट्रोलर्सला उघड पाडणार आहे. कदाचित संघ भाजपच्या ट्रोल आर्मीला हे माहित नसेल किंवा ते सोयीस्करपणे हे विसरले असतील की देशात आणि जगात हुशार मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप नावाची एक गोष्ट असते. याशिवाय एज्युकेशन लोन नावाची एक अधिकृत व्यवस्था असते. भारतात हजारो लाखो मध्यमवर्गीय तरुण बँक लोन काढून स्कॉलरशिप मिळवून परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात आणि स्वतःच्या हिमतीवर करिअर घडवतात. या सर्व आक्षेपांवर स्वतः अभिजित दिपकेने अतिशय आक्रमक आणि रोखठोक उत्तर दिले. तो म्हणाला, मी अमेरिकेत शिक्षणासाठी गेलो ते तुमच्याच कार्यकाळात. जर मी काही गैरकृत्य केलं असेल किंवा कोणी मला बेकायदेशीरपणे पैसे दिले असतील तर देशात तुमचीच सत्ता आहे. तपास यंत्रणा तुमच्याच हातात आहेत. तुम्हीच याची चौकशी करा की मला पैसे कोणी दिले. दिपकेच्या या एकाच उत्तराने प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची बोलती बंद केली. जर केंद्र सरकार, ईडी, CBI, आयकर विभाग सर्व काही सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात आहे तर ते शंका उपस्थित करण्याऐवजी थेट चौकशीच करून दूध का दूध, पाणी का पाणी असं का करत नाहीत, असं थेट आव्हानच अभिजित दिपकेने दिलंय. पण एका विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या खर्चावर बोट दाखवणाऱ्यांना आता काही गंभीर
आणि मूलभूत प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. पहिला आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS ही संघटना अजूनही भारतीय कायद्यानुसार अधिकृतपणे नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर्ड का नाही? हा प्रश्न आजचा नाही तर अनेक वर्षांपासून विचारला जातो. जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना किंवा सांस्कृतिक संघटना किंवा NGO मानली जाते तर तिची अधिकृत नोंदणी का नाही? आणि जर नोंदणी नाही तर मग संघाकडे दरवर्षी येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी कुठून येतो? या निधीमध्ये परदेशी देणग्यांचा समावेश आहे का? संघाकडे एकूण किती निधी जमा होतो आणि हा पैसा कुठे व कसा खर्च केला जातो? या आर्थिक व्यवहारांची अधिकृत आणि ऑडिट केलेली माहिती सार्वजनिक का केली जात नाही? एका सामान्य नागरिकाला किंवा विद्यार्थ्याला त्याच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा हिशोब द्यावा लागतो, आयकर भरावा लागतो, तर मग देशातील सर्वात प्रभावशाली संघटनेच्या निधीबाबत पारदर्शकता का असू नये? दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय पक्षांचा निधी. 2014 पूर्वी भाजपची आर्थिक स्थिती कशी होती आणि गेल्या 10-12 वर्षात केंद्रात सत्तेत राहिल्यानंतर भाजपच्या तिजोरीत किती पटीने वाढ झाली याची आकडेवारी पाहिली तर कोणाचेही डोळे पांढरे होते. 2014 मध्ये भाजपची संपत्ती 900 कोटी रुपये इतकी होती. 2025 मध्ये ती वाढून 6000 कोटी रुपये झाली. म्हणजे केवळ 10-12 वर्षात 10-11 वर्षात 566% वाढ. या दरम्यान तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांची संपत्ती किती वाढली? एवढंच काय, संघ भाजपच्या समर्थकांची संपत्ती किती वाढली? इलेक्टोरल बॉन्ड असोत किंवा कॉर्पोरेट देणगे असोत, भाजप आज देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष बनलाय. देशभरात उभारलेली आलिशान कार्यालय बघा, हायटेक प्रचार यंत्रणा आणि निवडणुकीतील अथांग खर्च, हा सगळा पैसा कुठून येतो? जर एखाद्या सामान्य कुटुंबातील मुलाने परदेशात जाऊन शिक्षण घेतलं तर त्याच्याकडे पैसा कुठून आला असा सवाल उपस्थित केला जातो. परंतु राजकीय पक्षांकडे येणारा हजारो कोटी रुपयांचा निधी कोणाचा आहे? त्या बदल्यात बड्या उद्योगपतींना काय उद्योग कंत्राट मिळतात का? हा पैसा कशा प्रकारे वापरला जातो या प्रश्नांची चौकशी व्हायला नको का? हा या घडीचा सर्वात महत्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे. थोडक्यात सांगायचं तर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने सुरू झालेला हा घटनाक्रम आता केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. तरुणांच्या आंदोलनाने सत्ताधाऱ्यांना बचावात्मक पवित्र्यात आणलं आहे. जेव्हा सत्ताधारी आणि त्यांचे समर्थक आंदोलकांना भाषेवरून किंवा त्यांच्या वैयक्तिक शिक्षणाच्या खर्चावरून घेरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते हे विसरतात की जनता आता सुज्ञ झाली आहे. एका विद्यार्थ्याच्या एज्युकेशन लोनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या पक्षाच्या आणि समर्थकांच्या तिजोरीतील पैशाचा हिशोब देशासमोर ठेवला पाहिजे. तुमच्याच कार्यकाळात राम मंदिरात दिलेल्या देणग्यांमध्ये चोरी होते याचा छडा लावण्याऐवजी एका विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या खर्चाचे हिशोब मागणाऱ्यांना न रामाप्रती कोणती आस्था आहे आणि न जनतेप्रती हेच यावरून सिद्ध होते.